श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये नेहमी सुख समाधान टिकून राहण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करण्यासाठी काही अगदी सहज शक्य होतील असे उपाय आहेत. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, अगदी आपण दररोज सकाळी लवकर उठतच असतो, पण लवकर उठल्यावर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि त्यावेळी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये बघा थोडेसे आवर्जून खडे मीठ आणि थोडीशी हळद एकत्र करून टाकायची. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या आणि नंतर दुसरे मीठ त्या वाटीमध्ये घालून ती वाटी प्रत्येक खोलीमध्ये राहू द्या. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावलं किंवा मग स्वास्तिक जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. दर 15 दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर 2 महिन्याने तरी धुवून घ्यावेत. घरामध्ये नेहमी मोकळी खेळती हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. त्यानंतर बघा, आपण जेव्हा घराची आपल्या स्वच्छता करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणामध्ये वाढतो. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाचणं शक्य झालं तर वाचा किंवा मग मोबाईलला लावून द्या. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावी. रोज किमान 1 माळ कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. भीमसेन कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी. सगळ्यात शेवटी बघा, देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी आणि मला चांगली बुद्धी दे यासाठी देखील प्रार्थना करावी. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी. तुळशीला हळद कुंकू लावून शुभम करोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी तुळशी मातेला देखील प्रार्थना करावी. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे, वाद करणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा मग टीव्हीवर देखील बघा कधी कधी म्हणजे खूप आपल्याला देखील पाहावंसं वाटत नाही असं काहीतरी चालू असतं. मग त्या गोष्टी टाळा, शक्यतो पाहू नका. घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटं अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे. घरात नाही, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. आता कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे कोहळा त्या पद्धतीने आपल्या दारासमोर टांगून ठेवावा. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुलझाडे जरूर लावावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप तर असायलाच हवे. असं एकही घर नसेल की त्यांच्याकडे तुळशीचं रोप नसेल, आणि नसेल तर नक्कीच घेऊन या. तुळशीचं रोप आपल्या दारात असायलाच पाहिजे. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक निरोप घ्यावा. आता घराच्या बाहेर अंगणात बघा, पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय देखील आपण करायलाच हवी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. त्यानंतर बघा, आता आपण थोडंफार शिल्लक राहिलं तर असं फेकून देण्यापेक्षा जर अंगणामध्ये ठेवलं तर नक्कीच प्राणी पक्षी खातील. दर महिन्याला पगार जमा झाल्यावर किंवा एखादी रक्कम आपल्याला मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे. त्यातील 100 रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावे. शक्य असल्यास 6 महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे. आता उदाहरणार्थ गोड पदार्थ, मिठाई,
घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे, महिन्याभराचे तरी आपल्या घरामध्ये असायलाच हवे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आजच खायचे असे कधीच करू नका. आपल्या घरामध्ये नाही आपल्याच्यानं 15 दिवसाचं भरून ठेवणं झालं तर 5-7 दिवसाचं तर आपण नक्कीच भरून ठेवायला पाहिजे बघा. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक समजा आपल्या घरी आपल्याला माहिती नसताना अनावधानानं जरी कोणी एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर आपली समजा फजिती नको व्हायला की बाबा हे काय पसारा आहे ना, आता कसं आवरून काय करू नको. आपण दररोज व्यवस्थित ठेवलं तर आपली तारांबळ होणारच नाही. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणे शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळे चप्पल ठेवावे. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता अगदी नियमाने ते लावून घ्यावे. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी. तर बघा, आपण या गोष्टींचे जर समजा पालन केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान नांदेल बघा. घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत. कुलधर्म कुलाचार करत राहावा. आयुष्य सुंदर आहे, आनंदाने जगा. स्वतःची व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या आणि त्याप्रमाणे वागा. एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांची साथ बना. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.